नमस्कार, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सोमवारी म्हणजेच उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि त्याबरोबरच मिडकॅपची जी एक्सपायरी आहे त्यामध्ये आपण एक्सपायरी ट्रेड किंवा एक्सपायरीचे लेवल काय असू शकतात ते पाहणार आहे. त्या अगोदर जे काही क्लोजिंग आलेलं आहे शुक्रवारी, हे ऑल टाईम हाय क्लोजिंग आहे. शुक्रवारी नवीन हाय बनलेला आहे. विकली क्लोजिंगसुद्धा आत्तापर्यंत सर्वोच्च आहे. मग आता आपला पुढील अप्रोच कसा असला पाहिजे, बाकीचं जे काही डिस्कशन आहे की विकली बेसिसवरती डिरेक्शनल ट्रेड तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन करू शकता, हे सर्व आपण विकली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. वरती आय बटनमध्ये लिंक असेल. जर तुम्ही आपला विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. म्हणजे पूर्ण पुढचा आठवडा कसा असू शकतो हे डिस्कस केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त उद्यासाठी जे डेली लेवल असू शकतात ना त्यावरती चर्चा करणार आहे. पहा, शुक्रवारी जो काही हाय बनलेला आहे आणि नंतरून मार्केट थोडं खाली येऊन बंद झालेलं आहे. म्हणजे 592, आपण राऊंड फिगर 590 पकडूयात. 590चा हाय आणि क्लोजिंग 500, म्हणजे एक 90 पॉईंटचा वीक बनताना आपल्याला कॅन्डलवरती पाहायला मिळालं आहे. ज्यावेळेस मार्केट ही महत्त्वाची रॅली, म्हणजे एका मोठ्या रॅलीनंतर जर अशा पद्धतीची कॅन्डल बनते ना, तर याचा अर्थ काय होतोय, या 90 पॉईंटमध्ये सेलर्स ॲक्टिवेट झालेले आहेत आणि इथे सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे उद्याच्या दिवसात आपण जे काही कामकाज करणार आहोत ना, हे 90 पॉईंट खूप क्रुशियल असणार आहेत. म्हणजे आता जोपर्यंत याच्यावरती आपण निघत नाही आहे, म्हणजे 590च्या वरती निघत नाही आहे, तोपर्यंत एक चांगली कॉलची पोझिशन, म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर वरती जाते किंवा गॅप ओपनिंग वरती जाते तेव्हा बनणार नाही. हा डाऊन साईडला कुठे बाय ऑन डिप्स होऊ शकतं ते आपण पाहूयात. पण ही लेवल महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे आणि त्याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कारण का जो काही वीक बनला आहे ना, तिथे आपल्याला एक सेलिंग प्रेशर पाहायला मिळणार आहे. बाकी मार्केटवरती काय प्रेशर आहे काय नाही ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही एकदा जाऊन पाहू शकता. आता शुक्रवारच्या कामकाजासाठी जे काही आपण डिस्कशन केलेलं होतं ना, अगदी तंतोतंत किंवा त्याच पद्धतीचं कामकाज होताना पाहायला मिळालेलं आहे. मग ते निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात किंवा सेन्सेक्स असू द्यात. बँक निफ्टीसाठी आपण डिस्कसही त्याच पद्धतीने केलेलं होतं की बँक निफ्टी आपण पूर्ण अवॉइड करणार आहोत. सेन्सेक्समध्ये हेही सांगितलं होतं, TCSचा रिझल्ट आहे, एक चांगली मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तसंच होताना पाहायला मिळालं. अगदी 100-150चे जे कॉल होते ते 1000-1200पर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळालेलं. फक्त एक गोष्ट घडलेली आहे, कमेंटमध्ये कळवा की किती जणांना हा प्रॉब्लेम झाला आहे. BSEमध्ये जो काही प्रॉब्लेम आला आहे ना, त्यामुळे खूप लोकांना एकतर लॉस सहन करावा लागला आहे किंवा जो काही प्रॉफिट दिसत होता ना तो बुक करता आलेला नाही आहे. हा प्रॉब्लेम किती जणांना फेस करायला लागलेला आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माहिती आवडत असेल ना, तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करत चला. मी पाहतोय बरेच जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु लाईक करत नाही. लाईक करण्यासाठी तुम्हाला काहीही जात नाही आहे, परंतु लाईकने आपला जो चॅनल आहे तो ग्रो व्हायला मदत होते आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचत असतो. आता यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण बनवूयात किंवा एखादं डिस्कशन ठेवूयात लाईव्ह घेऊन, की कारण का काय होतं माहिती आहे का, आपण रिटेल ट्रेडर आहोत. नेहमी हे पालोपद वाजवलं जातं की रिटेल ट्रेडरसाठी सेबी हे करते, रिटेल ट्रेडरसाठी ते केलं जातं, एक्सचेंज हे करतात ते करतात, परंतु शेवटी जो मरतोय ना तो रिटेल ट्रेडर आहे. या पोझिशनमध्ये खास करून रिटेल ट्रेडरला खूप मोठं नुकसान झालेलं आहे शुक्रवारी. आणि आता काय झालं आहे, ना ब्रोकर त्याची जबाबदारी घेतोय ना एक्सचेंज त्याची जबाबदारी घेतोय. आता एक्सचेंजवरती गेलेला आहे, म्हणजे हा जो काही प्रॉब्लेम आहे तो एक्सचेंजचा आहे, BSEचा आहे. पण असं कुठेही ऐकिवात आत्तापर्यंत तरी नाही आहे, म्हणजे जोपर्यंत मी हा व्हिडिओ बनवतोय तिथपर्यंत कुठेही ऐकिवात नाही आहे की काहीतरी कॉम्पेन्सेट आम्ही करू, नाही पूर्ण रक्कम परंतु काही जे तुमचे ट्रेड इनिशिएट करताना जी काही अमाऊंट होती त्याविषयी असेल किंवा काहीतरी असेल किंवा पुढे होणार नाही याच्यासाठी काही शाश्वती असं काहीही नाही आहे. आणि खास करून BSEमध्ये हे कंटिन्यू होताना आपल्याला पाहायला मिळते. मग ते फ्लिक ट्रेड असतील किंवा या पद्धतीचं असेल, बाकीचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे इतर गोष्टींमध्ये आपल्याकडनं सगळे टॅक्स वसूल केले जातात किंवा STT असेल किंवा इतर जे चार्जेस आहेत ना ते घेतले जात आहेत आणि प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की रिटेल ट्रेडरने हे केलं नाही पाहिजे, रिटेल ट्रेडरने ते नाही केलं पाहिजे. बाकीचे जेवढे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ना ते आपल्यावरती आहेत. पण ज्या वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम होतो ना ब्रोकर आन्सरेबल आहे ना एक्सचेंज आन्सरेबल आहे. म्हणजे आपली सुनवाई सध्या तरी कुठेच नाही. म्हणजे आपण त्या सामान्य लोकांपैकी झालो आहे की त्यांना रस्त्यावरती येऊन कुणीही उडवून जातं आहे, परंतु त्यांच्याविषयी कुणीही दखल घेत नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर आपण एखादा डेडिकेटेड व्हिडिओ त्यावरती बनवूयात. आता या व्हिडिओमध्ये जास्त त्याविषयी चर्चा नको. मग आपण शुक्रवारी जे काही डिस्कशन केलं तर शुक्रवारच्या कामकाजासाठी क्लिअर कट होतं. जर 24,400च्या वरती आपण निघतो डेफिनेटली आपण बाईंग पोझिशनमध्ये बसणार आहोत. पण त्यावेळेस एक डिस्कशन की मार्केट जर थोडंफार खाली येते ना तर बाय ऑन डिप्स होऊ शकतं. म्हणजे 24,320 ही लेवल महत्त्वाची असू शकते. 24,320ला तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये येत आहे तर बाईंग पोझिशन आपण क्रिएट करणार आहोत आणि 24,320च्या खालीच आपण PEचा विचार करणार आहे. आणि अगदी याच लेवलला एक PE ट्राय केलेलं होतं, एक फॉर्मेशनही आपल्याला इथं होताना पाहायला मिळालं आणि एक शार्प मुवमेंट. या 3 कॅन्डलमध्ये जे काही ऑप्शनचे रिटर्न होते ना ते तुम्हाला मिळाले. म्हणजे इथे जो हाय बनला ना पूर्ण दिवसभर परत तुम्हाला पाहायला मिळालेला नाही. हायच्या आसपासही आपण पोहोचलो नाही. म्हणजे खरं तर कामकाज इथेच बंद व्हायला पाहिजे होतं. ते 11:30 होतं. दिवसभर काहीही होता
होताना पाहायला मिळालं नाही आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की हा सेलिंग प्रेशर, हा जो काही 90 पॉईंटचा झोन आहे तिथे स्लोली मार्केट खाली येताना पाहायला मिळालं. शेवटच्या हाफमध्ये सुद्धा बऱ्यापैकी खाली आलेला आहे. मग आता सोमवारी म्हणजे उद्या कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो, तर महत्त्वाची लेवल आता उद्यासाठी मार्क करून कोणती ठेवावं लागणार आहे आपल्याला, ती आहे 24,590. 24,590. जसं आपण 24,590 मग ते फ्लॅटने असू द्यात किंवा गॅपअपने असू द्यात, जर ही लेवल ब्रेक होती ना तर आपण कॉल साईडलाच बसणार आहोत, कॉलची पोझिशन ट्राय करणार आहोत. मग टार्गेट तुम्ही याच्यावरती आता नवीन झोन आहे की जिथे आपल्याला अगोदर कोणतेही सपोर्ट नाही, रेजिस्टन्स नाही आहेत खास करून, तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, 50-50 60-60 पॉईंट म्हणजे 590च्या वरती 24,650 हे एक लेवल असू शकते, 24,730-720 हा दुसरी लेवल असू शकते आणि 24,800 इथपर्यंत आपण जाण्याचा विचार करू शकतो. सध्याला ही लेवल आहे का विजिबल, तर आहेत, ऑप्शन चेनमध्ये या लेवल विजिबल आहेत, परंतु इथे प्रत्येक लेवलला एक प्रेशर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची लेवल ठरू शकते 24,590. आता जर एक स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही चार्टचं, तर तुमच्या काय लक्षात येते, एक परफेक्ट डबल टॉप ज्याला आपण म्हणतो ना तो बनताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. म्हणजे आता हा डबल टॉप जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत कॉलची पोझिशन नाही आहे, परंतु ही जी नेकलाईन आहे ती अगदी जवळ आहे आणि ती लेवल आहे 24,480. म्हणजे जर ही नेकलाईन आता ब्रेक होताना पाहायला मिळते तर 24,480 तुमचा एक पुट साईडचा ट्रेड प्लॅन करण्याची लेवल असू शकते. मग त्याचं जे टार्गेट आहे ते अगदी 24,400 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं, 24,400 420 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं, त्यानंतर 24,360 हे दुसरं टार्गेट आणि फायनल टार्गेट हे 24,250 पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तुम्ही 5-10 पॉईंट प्लस मायनस करू शकता, पण कधी ज्यावेळी 24,480 ब्रेक होणार आहे. आता बऱ्याच जणांना वाटू शकतं की इथे जाऊन पुन्हा खाली येताना मी ट्रेड घेईल. इथे काय होऊ शकतं, थोडेफार स्कॅल्पिंग ट्रेड नक्कीच इनिशिएट होणार आहेत, ऑप्शनही स्पाईक येताना पाहायला मिळणार आहे, पण जी मुवमेंट अपेक्षित आहे किंवा तुम्हाला थांबायची जी सवय लागणार आहे किंवा ते होणार नाही याच्यामध्ये. बऱ्याच वेळा काय होऊ शकतं, इथून खाली येईल तेवढ्या शार्पवरती येईल 1-2 कॅन्डलमध्ये इथे पाहिले आणि मग त्यामध्ये तुमचे एसएल जाऊ शकतो. ज्यांना स्कॅल्पिंग जमते ना त्यांनीच इथे ट्रेड प्लॅन करा. अदरवाईज हे जे 90 पॉईंट आहेत, 90 म्हणण्यापेक्षा आता 100 पॉईंट होतील आपल्याला, 480च्या खालीच पुढची पोझिशन घ्यायची. तर हे जे 100 पॉईंट आहेत ना, नो ट्रेड झोन आहे आणि इथे कोणताही ट्रेड प्लॅन करण्याचा विचार करायचा नाही आहे. हां, जर ही लेवल ब्रेक झाली तर तुम्ही समजून घ्या की काय झालेलं आहे, ब्रेक झालेला आहे किंवा हा जो पॅटर्न बनतोय ना तो इनव्हॅलिड झालेला आहे. फक्त यामध्ये अजून एक कॅच आहे. हां, यामध्ये काय कॅच असू शकतो, जर मार्केट या पद्धतीने पुन्हा वरती जाते, ही लेवल ब्रेक होती आणि पुन्हा 560 ही जी लेवल आहे 560 किंवा 550 ही लेवल जर पुन्हा ब्रेक होती ना तर तुम्ही पुन्हा ॲक्टिव्हली ट्रेड करू शकता. मग त्यावेळेस हा झोन जो बनेल ना त्याचा हाय एसएल असू शकतो किंवा इथे छोटा मोठा जो काही स्विंग बनेल ना त्याचा हाय. यावेळेस लेवलपेक्षा जे फॉर्मेशन बनते ना त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, कारण की वरती प्रेशर आहे मार्केटवरती. त्यामुळे जर पुन्हा हा ब्रेक होऊन, म्हणजे याला फेक ब्रेकआउट जो म्हणतो ना, तो जर आपल्याला पाहायला मिळाला, फेक ब्रेकआउट होऊन मार्केट पुन्हा 560च्या आतमध्ये येते, तर इथे तुम्ही पुट ट्राय करू शकता. या स्विंगचा छोटा मोठा 25 ते 30 पॉईंटचा तुमचा स्पॉटवरती सांगतोय एक एसएल असणार आहे आणि म्हणजे टार्गेट आहे ते 480. पहिलं 480 ब्रेक झाल्यानंतर जे टार्गेट डिस्कस केलेले आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही प्लॅन करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जोपर्यंत 480 ब्रेक होत नाही, फ्लॅट ओपन होतं, थोडं खाली येतं 480 पर्यंत डबल बॉटम किंवा एखादं फॉर्मेशन बनून वरती जाते, तर 480 पर्यंत बाईंगचा विचार करायचा आहे आणि वरती 590. म्हणजे 480चं बाईंग हे याच्यासाठी असू शकतं छोट्या मोठ्या टार्गेटसाठी, 590च्या वरती तुमचे मोठे टार्गेट असणार आहे आणि इथे हे फॉर्मेशन मात्र लक्षात ठेवा. आता दुसरं एक, अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल ना तर ही एक ट्रेंड लाईन मार्क करा. ही ट्रेंड लाईन ब्रेक होताना सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता फ्लॅट ओपनिंग नंतर, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकी आणि इथे सुद्धा एक ट्रेंड लाईन जर तुम्ही ड्रॉ केलीत, अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, मी तर 480 ब्रेक होण्याचीच वाट पाहिल, परंतु जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, थोड्या वेळ इथे काम होते आणि ही ब्रेक होते, तर इथे सुद्धा तुम्हाला पुटची संधी मिळणार आहे. या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. फक्त याच्या वरती पूर्ण क्वांटिटी, याच्या खाली पूर्ण क्वांटिटी, मध्ये तुम्ही जे काही छोटे मोठे ट्रेड बनवणार आहात त्यामध्ये क्वांटिटी कमी करायच्या आहेत. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी एक थोडी वेगळी केस बनत आहे. गेल्या काही दिवसापासून जे आपण कामकाज पाहतोय, कालही निफ्टीमध्ये जी मुवमेंट झाली तसं बँक निफ्टीमध्ये काहीही पाहायला मिळालेलं नाही आहे. मी बँक निफ्टी अजूनही अवॉइड करण्याच्या दिशेनेच ट्रेड प्लॅन करणार आहे. खास करून जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करू शकता. एक, जेव्हा पुन्हा 52,250 52,200 ही जी लेवल आहे ती ब्रेक होईल ना त्यावेळेस तुम्ही एक पुट ट्राय करू शकता, ज्याचं टार्गेट 52,000 राऊंड फिगर आहे. त्यानंतर 51,800 हा जो काही लो आपल्याला बनताना पाहायला मिळालेला आहे तो, आणि 51,800 ब्रेक झालं तर 51,500 मी राऊंड फिगर सांगतोय. 5-25 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. या पद्धतीचा ट्रेड तुम्हाला पाहायला मिळू शकतो. डाऊन साईडचे ट्रेड मिळत असतील तर बँक निफ्टीमध्ये नक्कीच पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता, स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवून. फक्त अपसाईडला थोडं क्युरियस आहे, ॲटलिस्ट कुठपर्यंत
52,600च्या वरती क्लोजिंग येत नाही, ॲटलिस्ट 15 मिनिटाची कॅन्डल. लक्षात घ्या, 52,600च्या वरती ॲटलिस्ट 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज येत नाही तोपर्यंत काहीही करायचा विचार करायचा नाही आहे कॉल साईडला. फ्लॅट ओपनिंग नंतर वरती जाऊ द्यात किंवा गॅपअप नंतर वरती जाऊ द्यात, 600च्या वरती 15 मिनिटाची कॅन्डल किंवा मग 52,800 ब्रेक होत नाही तोपर्यंत प्लॅन करायचं नाही. 52,600च्या वरती 15 मिनिटाची कॅन्डल बंद झाली तर तुम्ही 40-50%च्या ज्या काही तुमच्या क्वांटिटी असतील त्या इथे ॲड करा. बाकीच्या 52,800च्या वरती निघताना तुम्ही ॲड करू शकता. मग त्यानंतर 53,050 हे तुमचं एक टार्गेट असू शकतं आणि मग 53,300 किंवा 53,500 हे जे ऑल टाईम आहेत ते उद्यासाठी नाही आहेत. ज्या 53,000च्या वरच्या लेवल डिस्कस करतो त्या उद्यासाठी नाही, फक्त याच्यावरती जर क्लोजिंग आलं तर मग तुम्हाला डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करायचं असेल मंगळवार किंवा बुधवारसाठी तर त्यासाठी आहेत. डाऊन साईड जर इथे ब्रेक होते मग तुम्हाला 52,200 ब्रेक होताना ट्रेड प्लॅन करा किंवा अगदी 52,000 सायकोलॉजिकल लेवल ब्रेक होताना ट्रेड करा. तर हे खालच्या लेवल तुमच्यासाठी ओपन होणार आहेत. गॅप डाऊन ओपन झालं तर तुम्ही काय प्लॅन करणार आहात? गॅप डाऊन नंतर मार्केट पुन्हा एकदा रिटेस्टिंगला येताना आणि काहीतरी बेरिश फॉर्मेशन क्रिएट करत असेल तर पुट घेऊ शकता, अदरवाईज नाही. डायरेक्ट गॅप डाऊन होतोय तर मग पहिली कॅन्डल पहा, मोठी एखादी कॅन्डल रेड कॅन्डल बनते आणि तिचा लो ब्रेक होतोय तर या हायचा मोठी कॅन्डल बनली तर 50% एसएल लावून डाऊन साईडच्या ट्रेड बँक निफ्टीमध्ये प्लॅन करू शकता. आता दुसरा जो इंडेक्स आहे महत्त्वाचा मिड कॅप, तर मिड कॅपमध्ये गेले काही दिवस काय होते पहा, गॅपअप ओपनिंग आणि पुन्हा मार्केट जिथे होतं कालच्या दिवशी तिथेच येऊन बंद होते. आता फक्त उद्यासाठी आणि एक्सपायरी ट्रेड ज्यांना प्लॅन करायचं असेल एक महत्त्वाची लेवल आहे 12,500. जोपर्यंत 12,500 ब्रेक होत नाही तोपर्यंत विचारही करू नका. 12,500च्या वरती आहे 12,560, ही एक महत्त्वाची लेवल. याच्यावरती एक शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं जे तुम्हाला 12,620 आणि 12,680पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतं. 680 थोडं जास्त वाटत असलं तरी ही तीच लेवल निघून येते, 12,680पर्यंत आपण जाऊ शकतो. आता डाऊन साईड कुठे आहे तर डाऊन साईडसुद्धा 12,400च्या खाली ॲटलिस्ट किंवा 12,380 ही जी लेवल आहे, लक्षात घ्या 12,420 ही जी लेवल आहे ना याच्या खाली तुम्ही विचार करू शकता. 12,420च्या खाली जर जातोय तर मात्र एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यामध्ये 50-50 पॉईंटचे तुम्ही 2 झोन करू शकता. 12,420 नंतर 12,360 असेल किंवा 12,300 असेल इथपर्यंतचे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि एक्सपायरीमध्ये इथे मोठ्या कॅन्डल बनतात, त्यामध्ये एक चांगला एक्सपायरी ट्रेड बनू शकतो. डिरेक्शनल ट्रेड घेण्यासारखं सध्या तरी काही नाही. जोपर्यंत 12,560 ब्रेक होत नाही तोपर्यंत डिरेक्शनल ट्रेड कमीत कमी मिडकॅपमध्ये विचार करू नका. 12,560च्या वरती तुम्ही मिडकॅप ट्राय करू शकता. इथे याच्या खाली तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड म्हणजे पुट तोही एक्सपायरीच्या दृष्टीने आणि याच्यावरती कॉल आणि डिरेक्शनल ट्रेड दोन्हीही तुम्ही 12,560च्या वरती विचार करू शकता. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि BSC विषयी जे काही घडलं आहे त्याविषयी तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.